स्वामी, मला एक प्रश्न पडलाय. शुभ कार्यात नेहमी विघ्न का येतात? समुद्र मंथनाबद्दल ऐकलंयस? हो स्वामी. समुद्र मंथनाच्या वेळी जसे देव उपस्थित होते तसेच दानवही उपस्थित होते. आणि ज्याप्रमाणे समुद्र मंथनाच्या वेळी अमृत बाहेर पडलं त्याचप्रमाणे हलाहल विषही बाहेर पडला. तसंच प्रत्येक शुभ कार्याच्या वेळेस जशी सकारात्मक ऊर्जा असते तशीच नकारात्मक ऊर्जाही उपस्थित असते आणि त्याचे परिणाम वेगळे होतात. स्वामी, मग हे टाळायचं कसं? समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल विष बाहेर पडलं तेव्हा देवांनी काय केलं? त्यांनी भगवान शंकराला आवाहन केलं आणि भगवान शंकराने येऊन त्या हलाहल विष प्राशन केलं.